नमस्कार, प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गाजरचं लोणचं. त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतले. ते स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून अशा मस्तपैकी पातळ फोडी करून घेतल्या. या सर्व फोडी एका स्टीलच्या भांड्यामध्ये टाकल्या. यावर 3 चमचे मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला, 2 लिंबाचा रस घालून झाल्यावर सर्व मिक्स करून घ्यायचं. लोणच्याचा मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी कढईमध्ये 5 ते 6 काळी मिरी घातली. 1 मोठा चमचा बडीशेप घालायची. अगदी पाव चमचा मेथी घातली आणि अर्धी वाटी मोहरीची डाळ. हे सर्व मंद गॅसवर परतून घ्यायचं. परतलेल्या मसाल्याची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यायची. कढईमध्ये 3-4 पळ्या तेल गरम करून घ्यायचं. तेल कडक होईपर्यंत गरम करायचं. तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा. तेल कोमट असतानाच यावर पाव चमचा हिंग घालायचा. तेल पूर्ण गार होऊ द्यायचं. आता आपण केलेला मसाला यावर टाकायचा. मसाल्याचा खूप छान सुगंध सुटलेला आहे. पूर्ण गार झालेलं हिंगाचं तेल लोणच्यावर ओतून घ्यायचं. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. अतिशय चटकदार असं गाजरचं लोणचं तयार आहे. आपल्याला जर हे लोणचं जास्त काळ टिकवायचं असेल तर फोडी बुडेल इतपत यामध्ये तेल घालायचं. अतिशय चटपटीत तोंडाची चव वाढवणारं गाजरचं लोणचं तयार आहे. लोणच्याचा सुगंध आणि कलर बघूनच तोंडाला पाणी आलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.